घनाकृती यावरचा प्रकार पहिला जो आहे तो आपण पाहणार आहोत। त्यात सूचना दिलेली, एक 3 इंच बाजू असलेला घनाकृती ठोकळा घेऊन त्याच्या सर्व बाजूंना लाल रंग दिला व नंतर त्यापासून 1 इंच बाजू असलेली घनाकृती ठोकळे कापून तयार केले। या माहितीच्या आधारे खालील प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडा। आता असा हा घन आहे, ह्या घनाचे किती 3 इंच बाजू असलेल्या घनाकृती ठोकळा आहे हा। यावर काही प्रश्न आहेत, तर प्रश्न क्रमांक 1 बघा। प्रश्न क्रमांक 1 जो आहे, एकूण किती घनाकृती ठोकळे तयार होतील। तर आता एकूण किती घनाकृती ठोकळे तयार होतील याच्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांनी किती इंच दिलेलं आहे, 3 इंच। मग त्याच्यासाठी सूत्र आहे, एकूण घनाकृती जर काढायची असेल तर n घन म्हणजेच काय, तर 3 घन म्हणजेच काय येईल, 3 घन काय येईल, 27। तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3। 2 नंबरचा जो प्रश्न आहे, एकही बाजू न रंगवलेले एकूण ठोकळे किती। यासाठी सुद्धा एक सूत्र आहे, त्याच्यासाठी सूत्र आहे n-2 कंसाचा घन। n म्हणजे काय, तर जी काय ती बाजू दिलेली आहे, 3 इंच बाजू जी आहे म्हणजेच काय, यांची व्हॅल्यू 3 वजा 2 कंसाचा घन, 3 मधून 2 गेले 1 आणि 1 चा घन काय येईल 1, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 त्याचं आन्सर आहे। त्यानंतरचा बघा 3 नंबरचा प्रश्न, किती ठोकळ्यांना फक्त एका बाजूला रंग असेल। यासाठी सुद्धा एक सूत्र आहे, तो सूत्र असं की n-2 कंसाचा वर्ग गुणिले 6। या सूत्रानुसार आपल्याला हा प्रश्न सोडवायचा। n म्हणजे काय, तर आपल्याकडे n ची व्हॅल्यू किती आहे, 3 वजा 2 कंसाचा वर्ग गुणिले 6, 3 वजा 2 1, 1 चा वर्ग गुणिले 6, 1 चा वर्ग 1 गुणिले 6 म्हणजेच काय येईल 6। या प्रश्नाचं उत्तर आहे 6। किती ठोकळ्यांना फक्त एका बाजूला रंग असेल, तर 6। किती ठोकळ्यांना फक्त 2 बाजूला रंग असेल, यासाठी सुद्धा एक सूत्र आहे। त्यासाठी जो सूत्र आहे ते असं n-2 कंस गुणिले 12। n ची किंमत आपल्याकडे 3 आहे, वजा 2 कंस बंद गुणिले 12, 3 वजा 2 1 गुणिले 12 म्हणजेच त्याचं उत्तर येईल 12, ऑप्शन नंबर 1। किती ठोकळ्यांना फक्त 2 बाजूला रंग असेल, तर 12 ठोकळ्यांना। या पद्धतीचे सूत्र जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, असे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। आणि हे सूत्र ऑलरेडी मी तुम्हाला यूट्यूबला माझ्या आहेत, ते तुम्ही एकदा बघून घ्या आणि त्याचा अभ्यास करा। 3 बाजूला रंग असलेले एकूण ठोकळे किती, तर ह्या प्रश्नाचं उत्तर नेहमी लक्षात ठेवायचं, त्याचं आन्सर असतं